त्यांच्यासारख्याने आमच्या पक्षाबद्दल काय बोलावं, त्यांना काय अधिकार आहे? तटकरे साहेबांना एवढंच मला सांगायचं, कुणी आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ 3 दिवसात उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. दादांना जाऊन 3 दिवसही झाले नाहीत आणि राजकारण सुरू झालं असा घणाघात विरोधकांकडून करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवार यांच्यासारख्यांना आमच्या पक्षावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीत केलं. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानादरम्यान पत्रकारांनी याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर रोहित पवार यांनी तटकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसला तरी भावनिक अधिकार नक्कीच आहे. मी त्यावर बोलू शकतो. अजितदादांनी काही जवळच्या लोकांना आणि मलाही काही गोष्टी सांगितल्या होत्या. राजकीय लोक सगळेच जवळचे असतात असं नाही. सध्या आम्ही दुःखात आहोत. 10 तारखेला याबाबत मी मुंबईत सविस्तर बोलणार आहे. त्यामुळे तटकरे यांनी मला काय बोलावं आणि काय नाही हे शिकवू नये. नैतिक अधिकार पक्षावर बोलण्याचा नसेल, पण तटकरे साहेबांना एवढंच मला सांगायचं, भावनिक अधिकार मला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टींबद्दल जे काय मला सांगितलेलं आहे, नाही तर काही जवळच्या लोकांना तिथं सांगितलेलं आहे. ते कदाचित फक्त जवळच्याच लोकांना सांगितलं. काही राजकीय लोक सगळेच जवळचे असतात असं नाही, पण आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटेल ते, पण ते जे योग्य असेल ते विना राजकारण आणता ते आम्ही बोलू शकतो. त्यामुळे कुणीही आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. यासोबतच रोहित पवार यांनी मुंबईत 2 महत्त्वाच्या पत्रकार परिषदांची घोषणा केली. 10 फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकांवर ते विस्तृत सादरीकरण करणार आहेत. तसंच 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत ते माहिती देणार आहेत. अजित पवार यांची नेमकी इच्छा काय होती, विलिनीकरण का अपेक्षित होतं, याचे राजकीय आणि भावनिक पैलू ते मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतून कोणते नवे खुलासे होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.